उद्धव साहेब मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सक्रिय दिसत नाहीये, त्यांची नाराजी असल्याचं समजतंय. तुमच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते, तुमचा अनुभव कसा आहे? सर, याला जोडून आहे की अजित पवार जेव्हा नाराज होतात तेव्हा काही सकारात्मक बदल जे आहेत ते त्यांच्या दृष्टीने घडून येतात असं देखील दिसून आले. माझ्या वेळेला तरी अशी काही त्यांची नाराजी वगैरे कधी मी काही बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते. उलटं ते चांगलं काम करत होते म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत. त्याच्यामुळे खरं अजितदादांपेक्षा ज्यांच्या उरावर ते बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे, आणि ज्यांनी त्यांना बसवलंय त्यांचे ते उरावर बसले म्हणून त्यांनी नाराज व्हायला पाहिजे. ज्या कोविड यंत्रणांचं तुम्ही कौतुक करताय त्याच मुंबई महानगरपालिकेच्या अनेक यंत्रणांची वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. अनेकांना समज देखील जात आहे. ज्या कोविडमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलेलं. आता दिनेशनी तोच प्रश्न विचारला होता. हे स्वतः भ्रष्ट लोक आहेत, आणि म्हणजे आता काय होतं, काही काही गोष्टी मी दसऱ्याच्या वेळेत बोलणार आहेत की कोणत्या तोंडाने चौकशी करणार, असं कोणती साथ नाही आहे. आणि त्यावेळेला सुद्धा जे कोविड काळातला भ्रष्टाचार म्हणतायत, मग कोविड काळाचा भ्रष्टाचार PM केअर फंडापासूनचा काढा, संपूर्ण देशाचा कारभार त्याची चौकशी करा, माझी तयारी आहे. जर मुंबई महापालिकेत घोटाळा झाला, भ्रष्टाचार झाला असा यांचा जर का समज असेल तर मग मात्र ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, बिगपूरपासून काश्मीर ते कन्याकुमारी तुमचं आहे ना सर्व काय समान नागरी कायदा, मग समान चौकशी करा. अगदी उत्तर प्रदेश पण त्याच्यात घ्या, गुजरात पण त्याच्यात घ्या. व्हेंटिलेटर कोणाकडनं घेतले होते, ते का बिघडले होते, या सगळ्याचा तुम्ही पर्दाफाश करा, आमची तयारी आहे. सर, या सरकारकडून वेगवेगळे मेडिकल कॉलेजेस जाहीर केले जातात, पण इकडे डॉक्टरांची भरती होत नाही असा आक्षेप डॉक्टरांनी घेतलाय. जे हॉस्पिटल्स आहेत मुंबईतले त्यांची तिकडे बदली केली जाते आणि त्यामुळे हा ताण वाढतो. तर भरती का केली जात नाही असं तुम्हाला? आता हाच तर मुद्दा आहे ना. आता त्यावेळेला नाही, मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला जेव्हा मी हा कारभार बघत होतो तेव्हा तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, मी ती जबाबदारी स्वतः घेतली होती एक कुटुंब प्रमुख म्हणून, आणि तुमच्याच माध्यमातून किंवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी मी संवाद साधत होतो. कुठे आपल्याला काय कमतरता आहे ती त्यांना सांगत होतो, काय करावं हे सांगत होतं. तसं विश्वास देणारं आज कोणीच दिसत नाही आहे. नुसतं स्वतःच्या अंगावरचं झुरळ दुसऱ्यावरती झटकायचं हेच काम यांचं चाललेलं आहे. मात्र यांना मिरवण्याचा जो काही एक शौक आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे गणपतीमध्ये मिरवायचं, बॉलिवूडच्या लोकांना बोलवायचं, आणखीन कुठे जाऊन मिरवायचं, हे सगळे जे काही मिरवणं आहे ना, त्या मिरवण्यापैकी काही टक्के जरी पैसा या यंत्रणेवरती वापरला तरी मला असं वाटतं राज्य सुरळीत चालेल. संजय सिंगला अटक झालेली आहे. आज मी काही बोलणार नाही या विषयावर, मी दसऱ्याला बोलेन. सगळ्यांना धन्यवाद. मरीज लगातार मर रहे हैं, सरकार कह रही है दवाइयाँ कमी, लेकिन जमीन की हकीकत अलग है. सिर्फ नांदेड़ ही नहीं, कुछ दिन पहले मुंबई के नज़दीक थाना, जहाँ से मुख्यमंत्री उनके यहाँ जो हॉस्पिटल है कड़वा, छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल, फिर राजश्री छत्रपति शाहू महाराज शासकीय वैद्यकीय कोल्हापुर और डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटल नांदेड़, घाटी रुग्णालय छत्रपति संभाजीनगर, मेयो रुग्णालय नागपुर, सभी जगह पर यह दुर्घटना हुई है. और मैं तो यही कहता हूँ, जो भी सिस्टम है, यंत्रणा, वो वही है जिसने कोरोना के समय में काम किया था, अच्छा काम किया था, और उसके नतीजे आप सबको पता है. उस वक्त मैं चीफ मिनिस्टर था और कई बार देश में एक अच्छा मुख्यमंत्री, उसमें मेरा नाम आया था. वो गौरव मेरा नहीं था, इन लोगों का था. यही डॉक्टर्स है, यही नर्सेस है, यही सब वार्ड बॉयज़ है. उस वक्त कोरोना के लिए कोई इलाज नहीं था, लेकिन जो भी दवाइयाँ यूज़ कर रहे थे उनकी कभी भी हमने कमी नहीं होने दी थी. आज अचानक ऐसे क्या हो गया, कौन सी ऐसी बीमारी है, कौन सी ऐसी महामारी आई है कि लगातार लोग मर रहे हैं और कोई कुछ नहीं बोल रहा है, कोई कुछ नहीं बोल रहा है. किसकी जिम्मेदारी है? कहाँ है हेल्थ मिनिस्टर? कहाँ है? दो हेल्थ मिनिस्टर हैं, एक चीफ मिनिस्टर और दो, जिसे मैं एक फुल दो हाफ कहता हूँ. कहाँ गए वो लोग? मुख्यमंत्री भी नहीं है, दोनों उप मुख्यमंत्री नहीं है. मुझे जानकारी मिली कि मुख्यमंत्री और फडणवीस साहब तो दिल्ली में बैठे हैं, वहाँ नक्सल के बारे में, उनके बारे में कुछ मीटिंग चल रही है. ठीक है, मैं मानता हूँ वो भी विषय महत्वपूर्ण है, लेकिन जितने सारे लोग मर गए, दुर्भाग्य की बात है, नक्सलियों के हमलों से ज़्यादा लोग
सरकार के अस्पताल में मर रहे हैं तो प्राथमिकता किससे देनी चाहिए? डॉक्टर को बलि का बकरा बनाया जाए। डॉक्टर, हाँ वही मैं बोलता हूँ ना, तो प्राथमिकता किसे मिलनी चाहिए? मुख्यमंत्री वहाँ जाने चाहिए, उप मुख्यमंत्री वहाँ जाने चाहिए। नागपुर में होने के बावजूद जहाँ से देवेंद्र फडणवीस जी आते हैं उनके लिए मैंने एक शब्द का इस्तेमाल किया था तो बहुत ही मिर्ची लगी थी उनको, लेकिन आज वो क्या कहेंगे अपने आप को? नागपुर में हादसा होने के बाद भी देवेंद्र फडणवीस वहाँ नहीं जा रहे हैं। अजित पवार साहब तो पता नहीं उनकी नाराजगी दूर हुई या नहीं हुई। और दूसरे हमारे जो मुख्यमंत्री जिसे इलीगल बेकायदा सरकार चलवणारे मुख्यमंत्री है उनकी तो कोई जिम्मेदारी नहीं है। और सबसे दुख से भी ज़्यादा मैं कहता हूँ कि गुस्से की बात यह है कि नांदेड़ की जो डीन है उनको एक हमारे गद्दार सांसद है, उन्होंने शौचालय संडास साफ करायला लावलेला और उसके लिए उनके ऊपर एट्रोसिटी की केस हो गई और उसका नतीजा ये हुआ कि उनके ऊपर केस दाखिल कर दी गई, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। अगर उनका गुनाह है तो कड़वा में किसका गुनाह है, नागपुर में किसका है, छत्रपति संभाजीनगर में किसका है? जहाँ भी ऐसे सारे मृत्यु हो रहे हैं वहाँ कौन गुनहगार है? असलियत तो यही है कि खुलेआम भ्रष्टाचार चल रहा है। अब तो जो न्यूज़ आई है विदाउट टेंडर वो दवाइयाँ खरीदने जा रहे हैं। मंत्री तो कहते हैं कि हर जगह अभी दवाइयाँ हैं, दवाइयों की कमी नहीं है, लेकिन सच्चाई यही है जिसकी असलियत जो है आपके माध्यम से सब पूरी दुनिया देख रही है। चंद्रपुर हो या कहीं भी हो, कोई पेशेंट जाता है तो उनको वहाँ दवाइयाँ नहीं मिलती, उनको प्रिस्क्रिप्शन दिया जाता है और बाहर से जाकर खरीद करके लाओ। तो बोलते फिर जो कुठली आपली ती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना है और प्रधानमंत्रियों की, फिर वो योजना गई कहाँ? तो ये सारा मामला देखने के बाद इनके पास कोई संवेदना नहीं रही है और इनको कोई भी सरकार चलाने का अधिकार नहीं है। सारे लोगों ने, एक तो मैं कहता हूँ सरकार ने इस्तीफा देना चाहिए, अगर नहीं तो दोनों जो आरोग्य मंत्री उन्होंने इस्तीफा देना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।